नमस्कार मित्रांनो, अथर्व कोचिंग क्लासमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, हा स्क्रीनवरती दिसणारा प्रश्न अतिशय सोपा जरी वाटत असेल, तरी परीक्षेला गेल्यानंतर तुम्ही कशा पद्धतीनं कन्फ्यूज होताय, हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. आणि हा जो अनुनासिकांचा क्रम आहे, तो कशा पद्धतीनं लक्षात ठेवायचा, हे देखील मी तुम्हाला या ट्रिक्सच्या माध्यमातून सांगणार आहे. जरी हा प्रश्न तुम्हाला असं वाटत असेल, की खूपच सोपा आहे, परंतु तिथं गेल्यानंतर नेमकं कोणता अनुस्वार वापरायचं हे आपल्या लक्षात येत नाही आणि तेच आज आपल्याला या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून शिकायचं आहे. परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तर ते सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत ते शेअर करा. आता या प्रश्नाचं उत्तर बघण्याच्या अगोदर मी तुम्हाला हा जो काही क्रम आहे अनुनासिकांचा, तो कशा पद्धतीने लक्षात ठेवायचा बघू आणि मग या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पटकन लक्षात येईल. तर बघा, या ठिकाणी तुम्हाला क वर्गामधलं अनुनासिक दिलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे च वर्गातलं अनुनासिक, तिसरं ट वर्गातलं अनुनासिक, चौथा आहे क वर्गातला अनुनासिक आणि पाचवा आहे प वर्गातला अनुनासिक. आता ज्यावेळेस परीक्षेला प्रश्न येतो, त्यावेळेला अशा पद्धतीचे पर्याय तुम्हाला खाली दिलेले असतात आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येत नाही, की नेमकं क च्या वर्गातलं कोणतं अनुनासिक असेल, च च्या वर्गातलं कोणतं अनुनासिक असेल आणि हेच आपल्याला काय करायचं आहे, आता बघायचं आहे. तर बघा, त्या ठिकाणी मी अनुनासिक पहिल्यांदा कसं लक्षात ठेवायचं हे तुम्हाला सांगतो. या ठिकाणचं जे हे अनुनासिक आहे बघा, हे अनुनासिक आहे कसं, अशा पद्धतीनं या ठिकाणी लिहिलेलं आहे. आता जर तुम्ही बारकाईनं बघितलं, की हे अनुनासिक क च्या वर्गातच कशा पद्धतीने येतं, हे जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल, तर बघा, मी या ठिकाणी हे जर अनुनासिक अशा पद्धतीने लिहिलं आणि त्याला जर अशी रेष ओढली, तर या ठिकाणी तुम्हाला हे क सारखं दिसतं. म्हणजे बघा, क च्या वर्गातलं अनुनासिक आता कधीही तुमच्या लक्षातून जाणार नाही. हे अनुनासिक कोणत्या वर्गामध्ये येतं? क या वर्गामध्ये येते. आता हे जे अनुनासिक आहे 2 नंबरचं या ठिकाणी तुम्हाला दिसतंय बघा हे. हे अनुनासिक च च्या वर्गातलंच आहे. हे कसं लक्षात ठेवायचं? तर इथं जर तुम्ही बघितलं, इथं आहे च आणि या ठिकाणी हे जर बघितलं, तर या दोन्ही ठिकाणी तुम्हाला अर्धचंद्राकार दिसतो. बघा, दोन्ही ठिकाणी काय होते तुम्हाला अर्धचंद्राकार दिसतो. त्यामुळे याच्यावरून सहज पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकाल. आता 3 नंबरचं ट च्या वर्गातलं बघा. या ठिकाणी ट आहे, या ठिकाणी न आहे. काय आहे? इथं ट आहे. हेच ट मी थोडंसं असं केलं, तर बघा हे तुम्हाला न सारखं दिसेल. हे कसं दिसेल? न सारखं दिसेल. म्हणजे याचा पण प्रश्न मिटला, की ट च्या वर्गामध्ये कोणता अनुनासिक असेल? तर न या अनुनासिक असेल. आणि हे तर सोपंच आहे. बघा, हे फक्त त आहे. याला जर तुम्ही इथं गाठ काढली, तर या ठिकाणी ते अनुनासिक कसं दिसतं? न सारखं दिसतं. म्हणजे त च्या वर्गातलं अनुनासिक कोणतं? न. काय केलं बघा, याच त ला आपण या ठिकाणी अशी छोटीशी गाठ काढली म्हणजे कसं झालं? न सारखं झालं. आणि या ठिकाणी जर बघितलं, हे म आहे, हे प आहे. हे सुद्धा कसं आहे? हे प आहे. परंतु ह्यात जर प ला तुम्ही या ठिकाणी अशी छोटीशी गाठ काढली, तर हे कसं होतं? म सारखं दिसतं बघा. हे प आहे, त्यालाच इथं छोटीशी गाठ काढा. म्हणजे हे तुम्हाला म सारखं दिसून जाईल. तर अशा पद्धतीनं हे अनुनासिक तुमच्या लक्षात आले असतील चांगल्या पद्धतीनं. परीक्षेला गेल्यानंतर आता तुम्हाला कन्फ्यूज होणार नाही. कारण क च्या वर्गामध्ये कोणतं येतं, च च्या वर्गामध्ये, ट च्या वर्गातलं कोणतं असेल, त च्या वर्गातलं कोणतं असेल, प च्या वर्गातलं कोणतं असेल, हे आता चांगल्या पद्धतीने तुमच्या लक्षात राहिलेलं आहे. मग आता आपण बघू, की अनुस्वार परस्वर्ण वापरून कशा पद्धतीने लिहायचं असतं. बघा, पहिल्यांदा काय करायचं, या ठिकाणी हे थोडंसं रब करतो मी. बघा, या ठिकाणी तुम्हाला शब्द कोणता दिलेला आहे? घंटा. शब्द कोणता दिलेला आहे? बघा, या ठिकाणी तुम्हाला शब्द दिलेला आहे घंटा. मग अशामध्ये काय करायचं? परस्वर न वापरून ज्या वेळेला आपण हा शब्द लिहिणार असतो, त्यावेळेला कोणत्या अक्षरावरती अनुस्वार आहे बघायचं. म्हणजे घ वरती अनुस्वार आहे. मग घ वरती जर अनुस्वार असेल, तर त्याच्या पुढचं जे अक्षर आहे, कुठलं आहे बघा? ट. घ च्या पुढचं अक्षर कोणतं आहे? ट. मग या ट च्या वर्गातला अनुनासिक आपल्याला शोधायचा आहे. ट च्या वर्गातला अनुनासिक कोणता आहे? न आहे. आणि मगाशी मी तुम्हाला सांगितलं, की ट ला जर तुम्ही अशा पद्धतीने केलं तर न होतं. म्हणजे पटदिशी परीक्षेला बसल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, की इथं शब्द ट आहे म्हणजे उत्तरामध्ये हा शब्द असणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी बघा, हा शब्द कुठं आहे? इथं तर नाही आहे. बघा, या ठिकाणी पण नाही, या ठिकाणी पण नाही. म्हणजे पर्याय तुमचं कोणतं? पर्याय क्रमांक 4. तर अशा पद्धतीने तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. धन्यवाद.